पुणे शहर प्रचंड वेगाने वाढतंय, पण या वाढीचा एक मोठा परिणाम म्हणजे इथला पायाभूत सुविधांवर, विशेषतः रस्त्यांवर येणारा अमाप ताण, रोजची ट्रॅफिकची डोकेदुखी. तर याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे आता एका मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी योजनेसह पुढे येत आहे. आज आपण याच योजनेबद्दल बोलणार आहोत. पाहूया ही योजना नेमकी काय आहे आणि ती पुण्याचा चेहरामोहरा कसा बदलू शकते. आणि हाच प्रश्न आज महत्त्वाचा ठरतोय, कारण बघा, पुण्यातली वाहतूक कोंडी आता फक्त रोजची डोकीदुखी राहिलेली नाहीये. नाही, आता ती थेट शहराच्या आर्थिक प्रगतीच्या आणि भविष्याच्या आड येतेय. तर या समस्येची नेमकी व्याप्ती किती आहे हे आधी समजून घेऊया. पुण्यामधली वाहतूक कोंडी इतकी गंभीर झाली आहे की तिचा परिणाम फक्त आपल्या रोजच्या आयुष्यावर नाही, तर शहराच्या औद्योगिक प्रगतीवरही होतोय, आणि तोही खूप गंभीरपणे. आता यामागे अनेक कारणं आहेत, पण एक मोठं कारण म्हणजे ग्रामीण भागातून शहरात येणारी जड वाहनं. ही वाहनं जेव्हा शहराच्या मुख्य रस्त्यांवर येतात तेव्हा वाहतुकीचा वेग तर मंदावतोच, पण त्याचबरोबर एक धोकादायक परिस्थितीसुद्धा निर्माण होते. ही समस्या किती गंभीर आहे हे जर खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एका विशिष्ट उदाहरणाकडे पाहावं लागेल, आणि ते म्हणजे नवले पूल परिसर. खरं तर इथली परिस्थिती म्हणजे पायाभूत सुविधा कशा अपयशी ठरू शकतात याचे एक जिवंत आणि तितकंच भयावह उदाहरण आहे. इथे लोकांचे जीव अक्षरशः धोक्यात आहेत. आणि म्हणूनच इथे ब्लॅक स्पॉट ही सरकारी संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. ब्लॅक स्पॉट म्हणजे रस्त्यावरची अशी जागा जिथे वारंवार अपघात होतात. आणि हो, नवले पूल परिसराला त्याच्या अपघातांच्या इतिहासामुळेच अधिकृतपणे ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखलं जातं. यावरूनच तिथल्या धोक्याची कल्पना येते. अर्थात प्रशासनाने यावर काहीच केलं नाही असं नाही. काही तात्पुरते उपाय नक्कीच केले गेले. म्हणजे बघा, सर्व्हिस रोडची रुंदी वाढवली, गाडी चालवण्याची वेगमर्यादा 60 वरून थेट 40 किलोमीटर प्रति तास केली. पण हे उपाय गरजेचे असले तरी ते फक्त वरवरचे आहेत. मूळ समस्येवर तोडगा काढण्यासाठी हे उपाय पुरेसे नाहीत, हेही तितकंच खरं आहे. मग कायमस्वरूपी उपाय काय? त्यासाठी लागणारा खर्च ऐकला तर थक्क व्हायला होईल. तब्बल 6,000 कोटी रुपये. हो, 6,000 crores. हा आकडाच आपल्याला सांगतो की ही समस्या किती मोठी आहे आणि सरकार आता या प्रश्नाला किती गांभीर्याने घेत आहे. चला, तर मग आता समस्येबद्दल बोलून झालंय, आता उपायांबद्दल बोलूया. सरकारने पुण्यातल्या या ट्रॅफिक समस्येवर मात करण्यासाठी एक दुहेरी रणनीती आखली आहे, ज्यात 2 मोठे प्रकल्प आहेत. हे 2 प्रकल्प कोणते आहेत? पहिला म्हणजे तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग. हा औद्योगिक पट्ट्यातली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आहे आणि त्याला मंजुरीही मिळाली आहे. दुसरा आहे नवले पूल उन्नत मार्ग, जो सुतारवाडी ते देहू रोडपर्यंत असेल. हा अजून प्रस्तावित आहे, म्हणजे एकीकडे इंडस्ट्री तर दुसरीकडे सामान्य प्रवासी, दोघांचाही विचार केला गेलाय. जो प्रकल्प मंजूर झालाय म्हणजे तळेगाव शिक्रापूर महामार्ग, त्याबद्दल जरा सविस्तर पाहू. एकूण 43 किलोमीटरचा हा प्रकल्प 2 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात एक एलिव्हेटेड रोड आणि त्याच्या बाजूला एक समांतर सर्व्हिस रोड असेल, तर दुसरा टप्पा जमिनीवरचा 4 पदरी महामार्ग असेल. याचं मुख्य उद्दिष्ट काय? तर तळेगाव चाकण या महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्यातली वाहतूक एकदम सुरळीत करणं. आता हे प्रकल्प खूप मोठे आहेत, हे तर कळलं, पण प्रश्न असा आहे की हे प्रत्यक्षात उभे कसे राहणार? म्हणजे यासाठी पैसा कुठून येणार आणि हे काम कसं केलं जाणार? याचं उत्तर आहे DFBOT मॉडेलमध्ये. DFBOT म्हणजे काय? डिझाईन, फायनान्स, बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक सार्वजनिक खाजगी भागीदारीचं मॉडेल आहे. यात एक खाजगी कंपनी प्रकल्पाचा आराखडा बनवते, त्यासाठी पैसा उभा करते, बांधकाम करते, काही वर्षांसाठी तो चालवते आणि मग सरकारकडे हस्तांतरित करते. भारतात सध्या जे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प होत आहेत त्यासाठी हे मॉडेल खूपच महत्त्वाचं ठरलं आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकल्पाला अगदी उच्च स्तरावरून हिरवा कंदील मिळालाय. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याला पाठिंबा मिळाला, ज्यामुळे हे स्पष्ट होतं की हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एक प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आहे. ठीक आहे, तर प्रकल्प कसे होणार हे आपण पाहिलं, पण आता विचार करूया की हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर नेमकं काय बदलेल, म्हणजे याचा या भागाच्या अर्थव्यवस्थेवर आणि लोकांच्या सुरक्षतेवर काय आणि कसा परिणाम होईल. या प्रकल्पांचा प्रभाव आपण आधी आणि नंतर अशा स्वरूपात पाहू शकतो. आधी काय होतं? औद्योगिक पट्ट्यात प्रचंड वाहतूक कोंडी, जास्त अपघात आणि प्रवासाला लागणारा वेळ अनिश्चित. पण प्रकल्पानंतर काय अपेक्षित आहे? मालाची वाहतूक सुरळीत आणि वेगवान होईल, रस्त्यांवरची सुरक्षा वाढेल आणि रोजचा प्रवास जास्त सोपा आणि वेळेवर होईल. थोडक्यात सांगायचं तर हे फक्त रस्ते नाहीयेत, हे या भागाच्या आर्थिक विकासाला चालना देणारे इंजिन आहेत.
तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? आपण या प्रकल्पांकडे फक्त काँक्रीटचे रस्ते म्हणून पाहू शकत नाही, हे त्यापेक्षा खूप मोठं आहे. ही आहे पुण्याच्या भविष्याची पायाभरणी. पुणे एक मोठं महानगर म्हणून कसं उभं राहील त्याचा हा एक महत्त्वाचा आराखडा आहे. चला तर आजच्या या विश्लेषणातून आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहूया. पहिलं, पुण्यातली वाहतूक कोंडी ही आता विकासातला एक मोठा अडथळा बनलीय. दुसरं, यावर उपाय म्हणून एक दुहेरी रणनीती तयार आहे, एक मंजूर महामार्ग आणि एक प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉर. तिसरं, यात औद्योगिक लॉजिस्टिक्स आणि सामान्य माणसाची सुरक्षा या दोन्हीचा विचार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तात्पुरतं काम नाही, तर DFBOT मॉडेल वापरून केलेला एक दूरगामी आणि सिस्टमॅटिक बदल आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. भारतातली शहरं प्रचंड वेगाने विस्तारत आहेत. अशा परिस्थितीत पुण्याचा हा पायाभूत सुविधा सुधारण्याचा प्रयत्न फक्त एका शहरापुरता मर्यादित राहील, की देशभरातल्या इतर शहरांसाठी शहरी वाढीचा दबाव कसा हाताळावा याचा एक आदर्श मॉडेल बनेल? या प्रश्नाच्या उत्तरातच भारताच्या शहरी भविष्याची दिशा दडलेली आहे.